नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग करूयात। तर आपला अस्तरचा ब्लाऊज आहे आणि अस्तरवरती आपण डायरेक्ट कटोरी वाढवून कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसं करायचं आणि डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे व्यवस्थित असं लक्षात येईल। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे तुमच्यावर बरोबर लक्ष येईल। डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण, छोटी कटोरी मोठी कटोरी न करता डिरेक्टली आपण कटोरी वाढवून घेणार आहोत, त्यामुळे आपलं शोल्डर वगैरे बिलकुल उतरत नाही। तर आता बघा, आपल्याला घडी करून घ्यायची आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला, तर 8.5 इंचाची घडी आणि 1.5 इंच मार्जिन, 8.5 आणि 9, 10 इंचाची घडी घ्यायची आहे। 8.5 छातीचा चौथा भाग आहे आपला 34चा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, 8.5, 9 आणि 10 इंचाची घडी घेतलेली आहे आपण। बघा, 10 इंचाची घडी घेतल्याच्या नंतर आपण इथं उंची घ्यायची आहे। तयार उंची 13 इंच आहे आणि 1 इंच मार्जिन 14 इंच घेतलेला आहे आपण इथं। पुढच्याही साईडला आपण तयार उंची जी आहे ती 14 इंच मार्किंग करून घ्यायची आणि खालच्या साईडला आपण मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच। त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। आपल्याला पाठीमागचा गळा आपला 8.5 आहे, अर्धा इंच मार्जिन, 9 इंच घ्यायचं आहे। 9 इंचाला मार्किंग केल्यानंतर खालच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदी आहे का बघून मार्क करूनच मग पट्टीनं हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यानंतर इथं समोर पाठीमागच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। हा झाला आपला पाठीमागचा। आता मुंडा घ्यायचा आहे। 34 साईजच्या ब्लाऊजसाठी 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। वरती 3 इंच शोल्डर, तर खालच्याही साईडला 3 इंच शोल्डर आहे का बघूनच मगच मार्किंग करायचं आहे आपल्याला। आता आपल्याला पुढच्याही बाजूला बरोबर 6 इंच मुंडा घ्यायचा आणि हे मार्क करून घ्यायचं आहे। आता बघा, आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत। मुंड्याचा पाठीमागचाच एकच आकार द्यायचा, 1.5 इंचाचा आपल्याला। समोरचा मुंडा आपण समोरच्या पार्टमध्ये घेऊयात। 8.5 इंच छातीचा चौथा भागाला आपण मार्किंग केलं आणि 1.5 इंच मार्जिन, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी अगोदरच आपण घडी घातलेली, पण परत एकदा तुमच्या लक्षात यावं त्यासाठी हे मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे। पाठीमागचा टक्स आपल्याला 4 इंचाचा घ्यायचा आहे आणि वरती 3.5 इंच घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन हा पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे। तर हे झालेलं आहे आपलं पाठीमागच्या भागाचं परफेक्ट असं कटिंग। हे कट करून घेऊ आणि त्यानंतर आपण समोरील भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीनं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे लक्षात येईल। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळं आपला पेपर कटिंगचा जो वेळ लागतो तो वेळ वाचतो। आपण डायरेक्ट कटिंग केल्यामुळं आपला पेपर कटिंग करण्याचा वेळ आहे तो वाचतो आणि आपल्याला परफेक्ट असं लवकरात लवकर कटिंगही मिळतं। त्यामुळं सहज पद्धतीने आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकतो। त्यामुळं तुम्हीही सुरुवातीलाही कटिंग करत असाल तरीही तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केलं ना परफेक्ट कटिंग येतं। आता पाठीमागचा भाग तयार आहे। आता आपण समोरील भागाचं कटिंग करायचं आहे। आता समोरील भागाचं कटिंग करण्यासाठी परत एकदा घडी घालून घ्यायची आहे। परत घडी घालताना आपल्याला 1.5 इंच अंतर जे एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण, त्यामुळं आपण अलीकडल्या साईडला 1.5 इंच अंतर सोडून मग आपण हे मार्क पाठीमागचा भागाचं माप टाकणार आहोत। आता आपण इकडच्या साईडला तिथं बसत नाही, त्यामुळं आपण काय करणार आहोत, इकडच्या साईडला व्यवस्थित असं हे टाकून घेणार आहोत। तर आपल्याला ह्यामध्येच बाही कटिंग करायची आहे, त्याच्यानंतर पूर्ण कटिंग करायचं आहे आणि लॉंग बाही आहे, त्यामुळं आपण कपडा जसा ॲडजस्ट होईल त्याच पद्धतीनं आपण इथं कटिंग करायचं आहे। तर बघू शकता मी डबल घडी घातलेली आहे आणि अलीकडल्या साईडला 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे। 1.5 इंच अंतर सोडून त्याच्या पुढे आपण हे पाठीमागच्या भागाचं कटिंग ठेवलेलं आहे आणि जसं आहे तसं पाठीमागचा भाग आपण मार्किंग करून घ्यायचा। 1.5 इंच आपल्याला अलीकड सोडायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पाठीमागचा पार्ट ठेवून कट करायचा आहे। बघू शकता 1.5 इंच अंतर सोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते मार्किंग केलेलं आहे। आता पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा आहे, गळारुंदीला मार्क केलेला आहे, पाठीमागचा भाग काढून घेतला। आता बघा 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे, त्याच्या पुढं आपल्याला हे माप टाकायचं आहे गळारुंदीचं, शोल्डरचं आणि मुंड्याचं। सुरुवातीला आपण मुंड्याचं मार्किंग करूया। 6 इंच मुंडा आणि 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आपण, 3 इंच आपलं शोल्डर आहे।
तर अशा पद्धतीने हे परफेक्ट असं आपण मार्किंग करत आहोत. समोरील गळा तयार 5.5 आहे. अर्धा इंच मार्जिन 6 इंच घ्यायचं आहे आणि समोरल्या गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आपण. समोरच्या गळ्याचा गोलाकार दिल्यानंतर 3 इंच शोल्डर आहे का बघायचं आणि मग मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण 1 इंचाच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा. आता समोरचा मुंडा आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे. हे झालेलं आहे आपलं समोरच्या मुंड्याचं मार्किंग. आता बघा आपल्याला इथं डायरेक्ट कटोरी तयार करायची आहे. छोटी कटोरी काढत बसणार नाही आपण. क्रॉसपट्टी आपण दुसरी काढायची. तर 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा. हुकलूक पट्टीच्या साईडला आणि फिटिंगच्या बाजूला 2-2 इंचाला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा. 2 इंच घेतलेला आहे त्याच्यावरती परत एकदा 2 इंच घ्यायचं आणि ते 2 इंच घेतलेलं आहे ना ते समोरच्या गळ्याला आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला इथं कटोरी वाढवत आहोत आपण. क्रॉसमध्ये हे मार्क करून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीनं 2 इंचाचा बॉक्स केला त्याच्यावरती 2 इंच घेतला आणि त्या 2 इंचापासून समोरचा गळ्याला आपण ते जॉईंट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हा 2 इंचाचा पॉईंट आहे तिथून आपण 7.5 इंच कटोरी राऊंड घेणार आहोत. कटोरी वाढवताना आपल्याला कटोरी राऊंड लागतो. 7.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. 7.5 इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर आता आपण समोरील 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं. समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्क करायचं आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला कटोरीला खालचा आकार देण्यासाठी टक्स घेण्यासाठी जो कटोरी राऊंड घेतलेला 7.5 इंच त्याला आपण असं लाईन करून घेतलेली आहे आणि हा कटोरी राऊंड 7.5 इंच आहे ना त्याचा मध्य काढायचा आहे. त्याचा मध्य असा डबल फोल्ड टेप करायचा आणि मध्य काढायचा आहे. ज्या ठिकाणी आपला मध्य आलेला आहे त्याच ठिकाणी खाली बरोबर 2 इंच घ्यायचं. 2 इंचाला मार्किंग करायचं आणि त्यानंतर दोन्ही पॉईंट इकडचे आणि इकडचे असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता आपली कटोरी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजचा कटोरी राऊंड घेऊन तुम्ही परफेक्ट असं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता. तर प्रत्येक साईजचा कटोरी राऊंड हा वेगळा वेगळा आहे. त्यामुळं तुम्हाला कुठल्या साईजचं कटिंग हवं आहे ते कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर बघा आता आपण हे कट करायचं आहे आणि ह्या ब्लाऊज कटिंगमुळं तुमचं ब्लाऊजचं जे उतरणारं शोल्डर आहे ते बिलकुल शोल्डर उतरत नाही. कधीही तुमचा ब्लाऊज परफेक्टच येतो. कशाही पद्धतीनं कुठल्याही साईजचा कट करा. आता आपण 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. 1.5 इंचाचा मुंडा कट केला. तो 1.5 इंचाचा मुंडा न कट करता 1 इंचाचा मुंडा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं जसं आपलं मार्किंग आहे त्याच पद्धतीनं आपण हे कट करणार आहोत. आता बघा गळा रुंदीपासून आपण हे कट करायचं आहे. गळा रुंदीचा जो कट आहे मार्किंग आहे तिथून आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जे क्रॉस मार्क केलेलं आपण तेही क्रॉस मार्किंग कट करून घ्यायचं आहे. आता जसं कटोरीचं मार्किंग आहे तसं कट करायचं आहे. हा जॉईंट आहे तो कट करून दोन्ही भाग सेपरेट करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर कटोरीचं कटिंग करूयात. आता बघा आपलं व्यवस्थित असं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. बघू शकता आपली साईड पट्टी आणि कटोरी व्यवस्थित तयार झालेली आहे. अशा पद्धतीने कुठल्याही साईजच्या कट केलं ना परफेक्ट येतं. आता इकडचं टोक पलीकडच्या टोकावरती ठेवायचं आणि कमीजात जो भाग झालेला असेल तो कट करून घ्यायचा. म्हणजे कटोरी जॉईंट करताना आपल्याला आणि कटोरी टक्स घेताना प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे हे असं आपण कट करून घ्यायचं आहे. तर आपलं हे समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचं पण कट करून घेतलेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊयात. परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे पाठीमागचं समोरचं. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊयात. तर इथं आपण लांब बाहीचं कटिंग करणार आहोत. तर लांब बाही कटिंग करताना आता घडी करायची आहे. डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करताना 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर 34 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला सुरुवातीला डबल घडी जी आहे ती 17ची करून घ्यायची आहे आणि मग परत आपण 8.5चा फोल्ड अशी घडी करणार आहोत. तर 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत आपल्याला बाहीचे. तर सुरुवातीला मी 17 इंचाचा डबल फोल्ड कपडा केला आणि त्याच्यानंतर 4 फोल्ड केलेले आहेत आपण. म्हणजे आपल्याला इथं परफेक्ट असं बाहीचं कटिंग करता येईल. आता बघा हा डबल मी फोल्ड करून घेतलेला आहे. डबल फोल्ड घेतलेला आहे म्हणजे 4 भाग फोल्ड पाहिजे.
आता बाहीचं कटिंग करताना रुंदी किती घ्यायची आहे बाहीची 8.5 इंच. छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच येतो, त्यामुळं 8.5 इंच घेतलेला आहे. आणि बाहीची उंची आपली तयार 11 आहे, अर्धा इंच मार्जिन. 11.5ला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. बंद बाजूवरती उंची टाकायची. 11 इंच आपली तयार बाहीची उंची आहे. 11.5 इंचाला इथं मार्क करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण आता वरच्याही बाजूला तेच माप टाकायचं आहे 11.5ला. आणि तो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. 6.5 इंचाच्या पुढच्या बाहीसाठी आपण 3.5 इंच कॅप हाईट घेत असतो, जेणेकरून आपली बाही व्यवस्थित तयार होते. 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. 3.5 इंचाला एक मार्किंग केलं. ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलं आहे तिथं खाली 2 इंच घ्यायचं. 2 इंचाला मार्किंग करायचं. खालच्याही साईडला इकडं मार्किंग करताना आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत. 1 इंचाला एक आणि 2 इंचाला एक. त्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला पहिला आकार देण्यासाठी पाठीमागच्या बाहीचा आकार देण्यासाठी 1-2 इंचाचा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला त्या पॉईंटला जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर दुसऱ्या मुंड्याला समोरील मुंड्याला आकार देण्यासाठी बाहीच्या आपल्याला 2 इंचापासून 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं. खाली अर्धा इंच घ्यायचं आणि 1 इंचापासून सुरुवात करून ते तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघा बाहीचं परफेक्ट असं कटिंग करायचे. बाहीचे आकार जे आहेत ते असे आले पाहिजे, जेणेकरून आपली बाही कुठंही घोळ वगैरे पडत नाही. परफेक्ट बाही येते. चुन्ना पडतात बऱ्याच जणीच्या, त्या चुन्ना पडणार नाहीत. आता आपल्याला इकडं दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर 6 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आपल्याला हे असं मार्क करून घ्यायचं आहे. हा आपलं शिलाई मार्जिन आहे. दंडगेर प्लस शिलाई मार्जिन आहे. असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं. सरळ मार्किंग करायचं नाही, क्रॉस मार्किंग जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे करायचं. हे आपलं बाहीतलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं बघू शकता आपलं परफेक्ट असं बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. तर आता हे कट करून घेऊया. आता जे क्रॉस आहे ते क्रॉस कट करून घ्यायचं. सुरुवातीला बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. बाहेरचा आकार कट केल्यानंतर आपण बाही उकलून दुसरा आकार कट करायचा आहे. बघू शकता बाही एकदम परफेक्ट अशा आलेले आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजचं बाहीचं कटिंग केलं ना बाही आपली परफेक्ट येते. आता बाही उकलून घ्यायची. डबल उकलून घेतल्यानंतर आपण जे अर्धा इंच दुसऱ्या आकार दिलेला तो आकार कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला हे आतला आकार बाहेरचा आकार कट करायचा आणि बाही उकलून घेतल्यानंतर आतला आकार कट करायचा. जे आता कट केलं ते आपण समोरच्या बाजूला आपण जॉईंट करत असतो. खोलगट भाग असतो तो समोर असतो. अशा पद्धतीनं आपण लांब बाहीचं पण कटिंग केलेलं आहे. आता आपण योकपट्टीचं कटिंग करूयात. योकपट्टीचं कट करताना डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे आणि योकपट्टी 3 आणि 2.5ची काढायची आहे आपल्याला. तर हुकलूक पट्टीला 3 आणि फिटिंगच्या बाजूला 2.5 अशी क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी छातीचा चौथा भाग 8.5 आणि 1.5 इंच मार्जिन. 10 इंच त्याची लांबी पाहिजे. क्रॉसपट्टीची आपल्याला 10 इंच लागते क्रॉसपट्टी. तर आता बघा आपण 10 इंचाची घेतलेली आहे रुंदी. इकडल्या बाजूला 2.5 इंच घेतलं. इथं 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि वरती 3 इंच आहे ती आपण असं कर्वमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे क्रॉसपट्टी आपली बरोबर येते. तर हे कट करून घेऊया. सेपरेट करायचं आहे. घडी आहे ती आपण. तर अशा पद्धतीने हे पूर्ण कटिंग झालेलं आहे आपलं. आता आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून हे कट करून घेऊया.
आता उभी घडी, आता ही घडी धडी जी आहे ती आपली एकाच साईडला आहे, त्यामुळं आपण पाठीमागं जॉईंट करून धडी लावणार आहोत ब्लाऊज तयार केल्याच्या नंतर. आणि फक्त ही धडी पाठीमागं न लावता आपण बाहीला घेणार आहोत आणि ब्लाऊज अगोदर पाठीमागचा भाग जॉईंट करून जी धडी आहे ती आपण जॉईंट करून परत लावून घेणार आहोत. अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे. मग आपल्याला पाठीमागच्या भागाला धडी लावून घ्यायची आहे. आता आपण बघा, बाहीला आपल्याला धडी पुरेल अशा पद्धतीनं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे नंतर. आणि पाठीमागच्या भागाला धडी लावायची आहे. बाही ठेवून घेतलेली आहे. आता आपण सर्व पार्ट ठेवून आपण ते कट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पाठीमागचा भाग आपण बंद बाजूवरती ठेवायचा, असं ठेवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊयात. आता ही साईडची धडी आहे ती आपण जॉईन करून नंतर पाठीमागच्या साईडला जोडून घ्यायची आहे. जसं कपडा ठेवलेला आहे आपण मार्किंग न करता हे हात ठेवून कट करू शकतो. असं व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागाचंही कटिंग झालेलं आहे. आता आपण साईड पट्टी आणि क्रॉस पट्टीचं कटिंग करायचं आहे. तर इथं लाईट गेलेली आहे आपली, त्यामुळे असं ब्लर झालेलं दिसत आहे. तर आपला व्हिडिओ थोडाच राहिला आहे, त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप वगैरे केला नाही. आता आपण हे जे आहे ते व्यवस्थित कट करून घेऊया. कट केलेलं आहे. आता आपण इथं क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित कट करून घेऊया. थोडंसं क्लिअर दिसत नाही कारण लाईट गेलेली आहे. क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवून आपण कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपण कटिंग करून घेतलेला आहे. आता शिलाईचा पुढचा व्हिडिओ आपण तयार करू. हा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो शिलाईचा येईल. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तोही व्हिडिओ अपलोड करू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.